विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते तर सगळीच रडत होत्या त्यांच्या आईला. फाईट येतोय बा. म्हणून मी फोन केला हिला मुलीला, म्हटलं काय झाले, तर ही पण रडायला लागली. म्हणजे नीट सांग, रडू नका म्हटलं, नीट सांग. मग तिने नीट सांगितलं मला, असं असं झाले खाली आणि बॉम्ब ठेवलाय काय काय सांगितलं त्याने. मग मी 2 तास 1 तास बघत होती मी वरून आणि यांना फोन करत होते. मुलांना उचलून उचलून दाखवत होते मी की आहेत मुलं. ज्या ज्या आई मला सांगायच्या ना, विचारायच्या, त्या मुलांना मी दाखवत होत्या. तुम्हाला कसं लागलं? तुम्हाला कसं लागलं? तेच ना. परत मग नंतर काय झालं, 1 तासाने ते सर आले आणि म्हटले चला चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचं. मग त्यांनी एक कुलूप तोडलं शटरचं आणि त्या एका बोळातून सगळे जात होते. मी पण रांगत रांगत गेले. ते जायच्या आधी काय झालं, मी हात लावला असं त्या शटर दरवाजाला, चक्कर आली म्हणून. मला उभीच होते ना मी, म्हणून चक्कर आली थोडी. जेवलं नव्हतं आम्ही, तर पडलाच माझ्या डोक्यावर दरवाजा. हो. आणि इथं काकेत लागले ना, ती मोठी जखम झाली मला. जो ज्यांनी किडनॅप केलं होतं, ज्यांनी अडकवलं होतं तुम्हाला, तो काय तुम्हाला बोलला का काय? नाही, ती समक्ष आमची भेट नाही झाली. तुम्ही मुलांना सांभाळत होते? मी काय केलं, कडी लावली आणि आत बसले मुलांना घेऊन. दरवाजा वाजला की उघडायचेच नाही. मग सर म्हणायचे की मी आहे उघडा. मग उघडलं. तुम्ही मुलांना सांभाळलं? हो, सांभाळ. म्हणजे ते रडत होती ना, त्यांना सांगितलं की शूटिंग चाललंय तुमच्या आई वडिलांचं, काय काय चाललंय म्हटलं, घेऊ नका. मग त्यांना मी पाणी आणून दिलं 2 बाटल्या. असल्या परिस्थितीत दंगा चाललाय तरी खाली गेले, 2 बाटली पाणी आणलं आणि त्यांना दिलं, समजवलं आणि मग मी बाहेर पडलं. तर दरवाजाला मी हात लावल्याबरोबर माझ्या डोक्यातच पडला दरवाजा. ते 3-4 तास खूप भयानक असत होते. मग काय मी त्या शटर म्हणून आलो ना, थोड्या जागा करून मी अशी रांगत आली लहान मुलांसारखी. मग पोलिसांनी मला उचललं आणि दवाखान्यात घेऊन आले. दरवाजा पडण्याचं मागचं कारण का होतं? तिकडे कोण होतं का व्यक्ती? नाही, पोलिसांनी फोडला दरवाजा. अगोदरच फोडलेला होता. मी हात लावल्याबरोबर तो खाली पडला माझ्या डोक्यात. अच्छा. तुमच्या डोळ्यासमोर काय घडलं का? तो जो किडनॅप करणारा, जो शिकवणारा जो होता, मुलगी कुठे होती बाहेर का आतमध्ये? मुली पहिल्या वेळेवर माझ्याकडे होत्या. मला सरांनी सांगितलं. मला आले आले रडत मिठी मारली सरांनी. म्हटले तुम्ही माझ्या बरोबर ते रोहित सर होते, गाडीवाले रोहित सर. ते म्हटले की तुम्ही माझ्या बरोबर आहे ना? हाय म्हटलं. जे शिकवणारे तेच का? हा, हो, शिकवणार. ते एक दुसरे डायरेक्टर होते. तो वेगळा होता आणि एक डायरेक्टर पण यांच्यावर आतमध्ये अडकलेले. आणि ते काय म्हटले, तुम्ही माझ्या बरोबर आहे ना? हाय म्हटलं. मग म्हटलं या मुलाला सांभाळायचं. दुसरा व्यक्ती होता. आणि मग मी वरून दाखवत होती या मुलांच्या आईला सगळ्या की आहेत मुलं 7 वाजता. तर मग हसायला आलं त्यांना. या मुलांचा फोटो पाठवला खाली मी, फोटो काढून दुसऱ्याच्या मोबाईलवर. किती लोक आतमध्ये होते, बाहेर किती होते, मुलं किती होती, मुली किती होते? लहान मुलं 17 होते सगळं. तुम्ही राहायला कुठे साधारण? हे सर्व तुम्हाला बोलवण्यात आलं ट्रेनिंगसाठी या कुठे? मी कोल्हापूरला शाळेतून येलं, ऑडिशन आलेलं. काय बोलले? नाही, शाळेतून ऑडिशन आले की असं असं शाळेतर्फे आहे. ही नात आहे, मुलीची मुलगी आहे. मग तुम्ही तिथे गेला हो. त्याच्यावर? नाही, ऑडिशन दिलं होतं, ते आली, भेटलं तिला. शूटिंग सुरू होतं आता. किती दिवस आता 6 दिवस झाले शूटिंगला. तिथेच राहायचं? नाही, घरी यायचं. इटाई होती ना? हे त्यांची आई, तुमची आई? ही मुलीची आई. तू आतली होतीस? बोल. आरामात, जेवढं पाहिजे तेवढं. घाबरू नका. काय घडलं तिकडे?
तिकडे आम्ही 9:30ला आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होतं. परत ब्रेकफास्ट वगैरे करून 1-2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले. मग थोड्या वेळानंतर त्यांनी 3 ग्रुप केलेले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप. आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं, त्यामुळे ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप. आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न. स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं. आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला, परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल ते. आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला. पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून. मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला, त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते. मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. तुम्हाला काही बोलला होता का तो? तुमचे सर होते ते तुम्हाला काही? सर म्हणजे डायरेक्टर सर आम्हाला वाचवण्याचाच प्रयत्न करत होते, पण ते कोणते मेन होते ना, त्यांनी काहीतरी केलेलं, किडनॅप केलेलं. मग आम्हाला किडनॅप केलेलं आणि एकेकाला वरती बोलवत होते आणि सगळं सांगत होते. ज्यांनी किडनॅप केले ते काका तुम्हाला काय बोलत होते, काय सांगत होते? त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हाला त्यांनी सांगायला लावलं की आम्हाला घेऊन जावा, फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती. पैशाची मागणी केली होती. तुम्हाला का ओरडले वगैरे, तुम्हाला का धमकवलं वगैरे काय? आम्ही जरा जास्ती बोललो की मारायचं आम्हाला. ओके. तुम्हाला काय बोलायचे, काय 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 करणार आहे वगैरे, काय म्हणजे काय करणार आहे? शूटिंग चालू आहे किंवा काय, कसं काय? नाही, तसं काय बोलले नव्हते. फक्त जेव्हा आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे, तसा तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे. पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं, तेव्हा आम्हाला रिअल कळालं. मग तुम्हाला भीती वाटली थोडी त्याच्या अंदर? थोडीशी भीती वाटली, पण माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. त्याच्या हातात काय गोष्टी होत्या का? हत्यारे? गन होती. अच्छा, काय त्यांनी धमकवलेलं? तुम्हाला दाखवलेली का? तुम्हाला ती गन दाखवलेली? आम्हाला दाखवलेलं. आणि काही दाखवून काय बोलला होता तो तुम्हाला? नाही, नुसती अशी गन लावलेली, बाकी काय. पण तसं ते म्हणाले का की आपला सीनचा भाग आहे, की धमकी दिली होती? ते आधी बोललेले, परत त्यांच्या हातात जेव्हा गन होती तेव्हा त्यांनी खरं सांगून टाकलं. काय सांगितलं? पॅरेंट्स बरोबर फोन लावून दिला आणि त्यांनी तेच सांगितलं की आम्हाला वाचवायचं असेल तर पैसे घेऊन एकेकाला न्या म्हणून. आणि पोलिसांनी तुम्हाला पोलीस काकाच्या सोडवायला आले, सुटका केली? सुटका तेव्हा काय कशी झाली? घडलं? सुटका कशी झाली? पोलीस काका जेव्हा आले तेव्हा आम्ही आत होतो आणि मग हळूहळू मग लॉक खोलला होता जेव्हा सरांनी, तेव्हा ते दार फोडलं होतं आम्हाला वाचवण्यासाठी पोलीस काकांनी. आणि मग ते दार आमच्या अंगावर पडत होतं, मग माझ्या आजीने ते धरलं, मग तिला लावलं ते. आता कसं वाटतं या सर्व घटनेत 6-7 तास गेले, त्याच्यानंतर आता मम्मी पप्पाकडे आलीस, काय कसं वाटतं? आता मला छान वाटतंय, पण फक्त माझी आजी बरी झालीच आहे. मग आम्ही कोल्हापूरला जाणार आहे आमच्या गावी. आणि आम्हाला भरपूर हेल्प केली आहे सर. थँक्यू. थँक्यू सर. तर पवईमध्ये आज जो सगळा थरार घडला ते अनुभवणारी ती महिला आणि ती मुलगी स्वतः जी 17 मुलांमध्ये उपस्थित होती, त्या मुलीची आपण प्रतिक्रिया ऐकली.